नमस्कार, एबी न्यूज आमची मोठी बोली न्यूज.com हक्काचे डिजिटल व्यासपीठामध्ये स्वागत आहे। आज आपण पोहोचलो धर्मवीर संभाजी संघटना, जिथे हे कबड्डी स्पर्धा आयोजन केलेला आहे। त्याच प्रकारे आज कबड्डी स्पर्धेचा तिसरा दिवस आहे। त्याच प्रकारे आज फायनल पण आहे। त्याच सोबत आज आपल्या सोबत शशांक वानखेडे उपस्थित, त्यांच्याशी जाणूया। पॉसिबल नाही, भरपूर पब्लिक आहे, खूप चांगलं आयोजन आहे। आशा करतो की पुढे जाऊन पण असे चांगलं आयोजन व्हावं। यांनी आशा करतो की अजून डिस्ट्रिक्ट लेवलचे पण टुर्नामेंट घ्यावं जिल्ह्याकडनं तारखा घेऊन, कारण ते पब्लिकचा सपोर्ट वगैरे भरपूर आहे। तुम्हाला असं वाटतं तुम्ही प्रो कबड्डी खेळलेलं आहे, इथे कुठेतरी सैराटनं देसी फिलिंग येत आहे? नाही, असं काही नाही। कबड्डी आता वाढून राहिला हो, कुठेतरी काहीतरी कमी राहून राहिली, पण अशा आयोजनाने अजून वाढत राहील कबड्डी, वाढत राहील। तर तुम्ही प्रेक्षकांना, जे कबड्डी प्लेयर्स आहे लहानपणापासून जे मोठे कबड्डी खेळतात, त्यांना काय संदेश द्याल? काही नाही, समोर वाढत राहा, आपल्यासोबत का होतं याचा विचार नका करू, कारण असोसिएशन कधी कोणाची झालेली नाही, म्हणून जरूरी नाही 12 प्लेयर जाते तर कोणी लागण त्या नाही लागण, म्हणून आपलं काम करत राहा, आपलं काम करत राहा। धन्यवाद दादा, थँक्यू। ते तसेच आपल्यासोबत योगेश दादा पण आहे उपस्थित, त्यांच्याशी आपण जाणूया। आज फायनल आहे, त्यांनी कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे, त्यांची आपण भावना जाणूया। दादा, आपल्याला कसं वाटत आहे? आज फायनल आहे, तुमची हे सफलता आज इथे आम्ही पहिल्यांदा 2018 पहिल्यांदाच या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे। आम्हाला असं वाटलं नव्हतं की इतका मोठा आम्हाला प्रतिसाद आणि गावातल्या सगळ्या लोकांचं सहयोग इथं लाभेल। आमचे सागरभाऊ मोहितकर असो, की आमचे आवारी सर असो, कुंभारे सर असो, की बाकी अदर आमचे मार्गदर्शक असो, यांनी सर्वांनी आम्हाला खूप प्रकारे चांगल्या प्रकारे सहयोग दिलं। असोसिएशनचे जे पंच इथे आलेले आहे ऑफिशियल, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहयोग दिलेला आहे। आणि आमच्या खेड्यापाड्यातून जे नागपूर जिल्ह्यातून आलेले जे संघ आहे, यांनी खूप उत्कृष्ट प्रकारे इथे प्रदर्शन करून आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं सगळ्यांचे मन जिंकलेलं आहे। जो आपण महाराष्ट्रातला जो मातीतला जो रांगडा जो खेळ म्हणतो, त्याचा जो थरार आहे, जो आपण टीव्हीवर पाहत होतो, त्याचा अनुभव आज आम्हाला इथे पाहायला मिळाला। जरी मी कबड्डीमध्ये माझा अनुभव नसला तरी सुद्धा एक उत्साह त्यांना पाहून माझ्यामध्ये पण एक उत्साह निर्माण झाला। आणि या वर्षीचा यांचं सगळ्यांचा सहयोग पाहून आम्ही पुढच्या वर्षी विदर्भस्तरीय महिला आणि पुरुषांचं भरवण्याचं आमचं नियोजन राहणार आहे। तरी सगळ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहयोग केलं आणि शशांकजी वानखेडे सर यांचे पण आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून इथे आम्हाला मुलांचं मार्गदर्शन दिलं आणि असंच त्यांनी मार्गदर्शन आमच्यासोबत ठेवावे आणि नेहमी आम्ही बोलवल्यानंतर त्यांनी असंच यावे इथे, असं त्यांना आमच्या मंडळातर्फे धर्मवीर संभाजी संघटनेच्या सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना आग्रहाची विनंती आहे। आणि सगळ्या गावकऱ्यांना माझा नम्र विनंती आहे की सगळ्यांनी असंच सहकार्य ठेवावे की ज्याच्यामुळे आम्हाला आणखी मोठे आणखी प्रोग्राम करायला उत्साह आम्हाला पण सुद्धा आमच्यामध्ये निर्माण होईल। धन्यवाद दादा। शैलेश दादा, तुमच्याशी एक प्रश्न तुमच्याशी पुन्हा एकदा, तुम्ही आपलं कबड्डीचं कोणता एक तसा स्टेज आहे तिथून तुम्ही आपली कबड्डी चालू केली, असंच काही एक स्टेज असेल तुम्ही जिथून कबड्डी चालू केली? मी स्कूलपासून मला आवड होती, स्कूलपासून जनरली जे काही येतं ना ते स्कूलपासून येते। एक तर तुम्ही शिक्षण घेऊ शकता, नाही तर खेळू शकता, तर म्हणजे जे चालू झालं ते स्कूलपासून मी एक वेगळी लेन पकडली आणि त्याच्यावर आपलं कॅरियरच्या दृष्टिकोनात मी वाढत गेलो, म्हणून आज इथपर्यंत समोर आलं। तुमच्या घरच्या लोकांसोबत ते होते का? घरचे आईबाबाचे ड्रीम्स वेगळे होते आणि तुमचे ड्रीम्स वेगळे होते, ते मॅच झाले का? नाही, माझ्या घरचं असं होतं की ऑलरेडी माझा भाऊ क्रिकेट प्लेअर होता, त्याच्यामुळे घरचं वातावरण हे स्पोर्ट्समय होतं, म्हणून कधीच काही विरोध नाही झाला, उलट सपोर्ट झाला। धन्यवाद दादा। तिथे एक आपल्याला शशांक दादांनी चांगला मेसेज दिला आहे। तसंच आपण लाईव्ह पूर्ण हे पाहू शकता कबड्डी स्पर्धा आपल्या एबी न्यूजवर। धन्यवाद।